यशवंतराव जानकर। तर आपण बघतोय आता ही विधान भवनातली दृश्य। या ठिकाणी उर्वरित 8 आमदारांचा खरं तर शपथविधी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। गेले 2 दिवस आपण बघतोय विधान भवनामध्ये शपथविधीचा सोहळा जो आहे तो सुरू आहे। सर्व आमदारांचा, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होतोय। मात्र यामध्ये ज्या आमदारांनी आतापर्यंत शपथ घेतलेली नव्हती त्यांचा हा शपथविधी सोहळा। यामध्ये आपण बघतोय उत्तम जानकर हे सध्या शपथ घेत आहेत। मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो असं म्हणणारे उत्तम जानकर। भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय मल्हार। तर आपण यावेळेस बघितलं या ठिकाणी उत्तम जानकर यांनी शपथ घेतलेली आहे आणि यावेळेस त्यांनी काही जयघोष सुद्धा केले असल्याचं बघायला मिळालं। उर्वरित 8 आमदारांचा हा शपथविधी विधान भवनामध्ये सुरू आहे। तर एकीकडे आपण बघितलेलं आहे पहिल्या दिवशी सर्व विरोधकांनी शपथविधी सोहळ्यावरतीच बहिष्कार टाकलेला होता, शपथ घेतलेली नव्हती। काल त्यातल्या काही जणांनी शपथ घेतली आणि त्यानंतर आज मात्र जयंत पाटील, सुनील शेळके, उत्तम जानकर अशा काही मोठ्या आणि महत्त्वाच्या नेत्यांचं नाव सुद्धा शपथविधीसाठी समोर आलं। मंत्र्यांचा परिचय करून देत आहेत सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव संभाजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा अनंतराव पवार, काय करायचं घ्यायला लागेल ना। दिसत नाही अध्यक्षांची निवड। तो या ठिकाणी आज विधानसभा अध्यक्षांची औपचारिक घोषणा होणार आहे आणि त्यासाठीच ही सर्व तयारी जी आहे ती सुरू असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। विधान भवनातलं कामकाज थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण लाईव्ह बघतोय। महाराष्ट्र विधानसभा नियम 6(1) मध्ये तरतुदीस अनुसरून दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजीच्या आदेशानुसार राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिनांक 9 डिसेंबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे। त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा नियम 6(2) अन्वये सदस्यांनी मांडवाचा प्रस्तावित लेखी सूचना सचिव 1 कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन मुंबई यांच्याकडे रविवारी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वाजण्यापूर्वीच पोहोचले अशा बेताने पाठविण्यास अवगत करण्यात आले। उपरोक्त पार्श्वभूमीवर माननीय अध्यक्षांच्या निवडीकरिता विविध कालावधीत 3 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली आहेत। आता देवेंद्र फडणवीस विधानसभा यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी आपला प्रस्ताव मांडावा।